फिरायला नाही नेलं तरी चाललं, ट्रॅक्टरवरच फिरावायला त्याच्या शेतामध्ये घेऊन जाणार आहे. कोण म्हणतं शेती परवडत नाही, परंतु शेतीमध्ये जर का प्रामाणिकपणे कष्ट केले उत्पादक शेतकऱ्याला बायकोची साथ पाहिजे. आज बायको देखील माझ्या सोबत इथं ट्रॅक्टरवर अगदी आनंदाने बसली. आज आमच्या खरं तर नवरात्रीच्या मुहूर्तावर भगत फॅमिलीने हा ट्रॅक्टर खरेदी करत असताना पाठीमागच्या वर्षी रेंज रोवर खरेदी केली, त्याच्या मागे आम्ही फॉर्च्युनर गाडी खरेदी केली. कोण म्हणतं शेती परवडत नाही, परंतु शेतीमध्ये जर का प्रामाणिकपणे कष्ट केलं तर आपण पाहताय की ज्ञानदीप बंगला असेल, त्या गाड्या बंगल्याच्या समोरच्या गाड्या असतील आणि आमचं कुटुंब जॉईंट फॅमिली असल्या कारणाने खरं तर आमचं हे शेतीतून मिळणारं उत्पन्न खरं तर आम्ही त्याची एक चांगल्या पद्धतीने नियोजन शेतीमध्ये करत असून आपण पाहत असाल की शेती परवडते आणि ती परवडण्यासाठी त्याच्यासाठी थोडंसं झोकून घ्यावं लागतं, वाहून घ्यावं लागतं. हा पाऊस देखील मी मुलाखत देत असताना अगदी बळीराजाला जे योग्य असं आशीर्वाद ज्याच्यामुळे असतो, पाऊस महत्वाचा आहे, तो पाऊस देखील आज मी मुलाखत देत असताना पडतोय. आज माझी मिसेस माझी बायको या ट्रॅक्टरवर बसली, तिला देखील आनंद झालाय की आपल्या या घरामध्ये छोटा ट्रॅक्टर आमच्या कुटुंबामध्ये नव्हता, पण फवारणीसाठी हा ट्रॅक्टर अतिशय उपयोगी आम्ही घेतलेला आहे. आज खऱ्या अर्थाने घटस्थापना आहे आणि घाटामध्ये आपण धान्य टाकत असतो आणि धान्य कसं उगवतंय ते पाहत असतो. खऱ्या अर्थाने या घटस्थापनेला शेतकऱ्याला च्या जीवनामध्ये खूप मोठं भविष्य महत्व आहे आणि खरं तर त्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला बायकोची साथ पाहिजे. आज बायको देखील माझ्या सोबत इथं ट्रॅक्टरवर अगदी आनंदाने बसली. आता तिला कुठं फिरायला नाही नेलं तरी चाललं, ट्रॅक्टरवरच फिरावायला त्याच्या शेतामध्ये घेऊन जाणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आज आम्ही नवरात्रीचा आनंद उत्सव एक सर्व कुटुंब मिळून चांगल्या पद्धतीने साजरा करतो, याचा मला निश्चितपणे अभिमान आहे. आम्ही श्रीराम शेती उद्योग समूह 71 मध्ये आज हा छोट्या महिंद्रा ट्रॅक्टरच्या रूपाने ओजा हा नवीन ट्रॅक्टर आज आमच्या फॅमिली म्हणजे फॅमिली मेंबरच आम्ही प्रत्येक वस्तूला म्हणत असतो, ती फॅमिली मेंबर आज आमच्या कुटुंबामध्ये दाखल झाले. त्याचं मनापासून आम्ही कुटुंब संपूर्ण स्वागत करतो.